शुभम हा स्ट्राईकला आणि मीन बोरा नो स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बघायला गेलं तर पालघर तालुका प्रीमियर लीग गाजवली. मैत्री 11 पालघर संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं. चॅम्पियन्स बनताना दिसले. त्यामध्ये मोठी भूमिका निभावली मीन बोराने. बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड घेतला. अगदी सुपर फॉर्मला होता. पहिलाच बॉल क्रॉस बॅटीने खेळला. फटका फसलाय. ओहो, मोठं मात्र प्रश्नचिन्ह पाम टीमचं पाहायला मिळते. मागची टीम देखील पाम पाहायला मिळाली. आंबेडकर नगर पाम तिथे देखील मिसफिल्डिंग भरपूर पाहायला मिळाली. इथे देखील सुरुवात मात्र कॅच ड्रॉपने केलेली आहे. सिंगल शुभमला पहिल्याच चेंडूवर जीवनदान मिळालं. दोन खेळाडू 38 सर्कल बाद. दोन्ही खेळाडूचं बघायला गेलं तर ऑनसाईडला ठेवण्यात आले होते. पहिल्याच बॉलवर मध्ये कॅच ड्रॉप. दुसरा बॉल हा फॉर्म मध्ये आहे. नो बॉल आलेला आहे. इकडे पंचाचा इशारा नोचा आणि त्यावर षटकार. हा फॉर्म आहे मेन बोराचा. अगदी पीटीपीएलला देखील या रीतीनेच फलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र फायनल जिंकून दिली. आणि इथे देखील तशीच काही सुरुवात यावेळेस मेन कडून. नव्या हाताचा कमालीचा यावेळेस आपण बघू शकता. जर्द पकडलाय गोलफल यावेळेस गोलंदाजाला. हा दुसरा गोलंदाज पाहायला मिळतोय जो जर्द पकडला जातोय. या अगोदर 2 रनाची पेनल्टी आणि नो बॉल 3 रन त्या आणि 6 धाबा 9 धाबा इथे ऍड केला जातील स्कोरबोर्डला. कालच्या दिवसामध्ये शुभम मिश्राला मात्र पकडण्यात आलं जर्द मध्ये आणि पेनल्टीला सामोरं जावं लागलं संघाला. आणि आज मात्र जर बघायला गेलं तर गोलंदाज प्रणयला पकडलं जर्द मध्ये आणि पेनल्टी आणि त्यावर षटकार. फ्रेडचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. नाही भेटणार इकडे फ्रेडच्या प्रेक्षकाला. सीमा पार येतोय चौकार. 4 धाबा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 14 धाबा टॉप पलकावर. 2 चेंडू मागे 14 धाबा चालल्यात. बिन काय खेळतोय, काय कमाल करतोय. चौदा धाबा धावपलकावर लागल्या जात आहेत आणि इथे आपण बघू शकतात की षटक क्रमांक पहिलंच ऑन आहे आणि 2 चेंडू फेकून झाले. मैत्री पालघर पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू या स्टॉट बॉल येतोय. मेन बोरा आपण बघू शकतात जो मात्र चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या लय मध्ये आहे. पीटीपीएल स्पर्धा गाजवली. आता साहेब चषक गाजवण्यासाठी देखील तयार आहे. परफेक्ट चेंडू मात्र इनसाइड एज लागते. चेंडू जातोय मिडॉनला. फील्ड होणार 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 15-15 स्कोर कार्डवर चेंडू फेकून झाले 4. अजूनही मात्र बघायला गेलं तर 2 चेंडू बाकी आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. आणि तो तरी पॉवर प्ले ऑन आहे आणि त्यामध्ये पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर. दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. तिसरी मॅच होणे आणि जवळजवळ 1 वाजत आलेला आहे. शॉर्ट पिच चेंडूला शुभमने त्याला पुल केलाय. अगदी मात्र यावेळेस चेंडूला पाठवलाय मिड विकेट रिजनला. षटकार 6 धाबा. पहिल्या चेंडूवर कॅच ड्रॉप केला आणि त्यानंतर आता हात खोलतोय शुभम. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21 धाबा धावपलकावर. गोलंदाजक भूमिकेत वडे आणि कालू आपल्याला पाहायला मिळतात. छोटे बॉल बॉय आणि अगदी मात्र बघायला गेलं तर बॉल परत केलेला आहे. षटकार केलेला चेंडू MSCB कॉलनीतला बॉल परत आलेला आहे. धन्यवाद.
तयार बॉल प्रॉपर ब्लॉक चेंडू यावेळेस हाताळलाय टॉप बॉल येतोय षटक क्रमांक मात्र यावेळेस पहिलं समाप्त 21 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज सर्वेश आपल्याला पाहायला मिळतो सर्वेश इलेव्हन पाम टीम कडून सर्वेश आलेला आहे गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 मोठ्या धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिल्याच ओव्हरमध्ये मेन बोराच्या बॅटमधून षटकार शुभमच्या बॅटमधून षटकार फुल टच चेंडू वन साईडला फ्लिक केलाय डीपमध्ये प्रोटेक्शन आहे परंतु त्याच्या अगदी जवळ पडतो आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार चौकार 4 धावा गॅप शोधला इकडे मेनने कारण की 3 खेळाडू 38 सर्कल बाहेर आहेत तर गॅप मोठा आहे आणि हा गॅप भेदलाय चौकार धन्यवाद प्रेक्षकांचा लगेच चेंडू मात्र दिलेला परत केलेला आहे स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड यावेळेस 25 धावा धावपलकावर आजच्या दिवसामध्ये आपल्याला 8 टीम पाहायला मिळतील आणि त्यामध्ये आपण बघू शकता 2 टीम पुढे जातील मात्र 6 टीम स्पर्धेच्या बाहेर जातील ते बघायला गेला तर त्यामध्ये 2 मॅचेस झालेल्या आहेत पहिली मॅच विन केली साईनगर दांडी ब संघाने दुसरी मॅच विन केली साई एकता बिरवाडी संघाने फुल टॉस थँक्यू व्हेरी मच फलंदाज सांगतोय चेंडूला पाठवलाय यावेळेस पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार 1 बाउन्स चौकार 4 धावा 2 चेंडू आणि 2 चेंडूवर मात्र इकडे चौकार खेचलाय मीन अगदी मात्र स्वप्नगत फॉर्म मध्ये आहे सोबत डाव्या हाताचा फलंदाज याला बघितलं की मात्र मोठमोठ्या फलंदाजाची आठवण करून देताना पाहायला मिळते कालचाच जर दिवस बघितला तर किलर मिलरची आठवण करून देत असताना यावेळेस फलंदाज मीन बोरा डाव्या हाताचा ताकदवान फलंदाज तिसरा येईल का चांगलं क्षेत्ररक्षण कॉलिंग इकडे मात्र केली परंतु लक्ष दिलं नाही कुठे इथे धाव झाली नसते इथून कडक स्ट्रोक खेळलाय फटकन चटकन एक धाव पूर्ण करण्यासाठी वेळ देखील भेटला पाहिजे आणि तो वेळ भेटला नाही नकार दिला होता शुभमला परंतु खूप पुढे निघून आला होता शुभम मागे वळण्याच्या अगोदरच चेंडू आला बॉलरच्या हातामध्ये आणि यावेळेस रनआउट मध्ये परतावा लागतोय शुभमला नवीन बॅट्समॅन चेतन आपल्याला पाहायला मिळते मागच्या चेंडूवर विकेट आलाय रनआउट मध्ये काय येऊ ना विकेटची गरज होती पाम टीमला आणि विकेट मिळाला रनआउट मध्ये रिव्हर्ससाठी गेला तर अपील केली आहे परंतु हाईट इकडे मात्र फलंदाज सांगतायत कुठे ना कुठे मनामध्ये प्रश्नचिन्ह हाईट जास्त होती आणि यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय नकार दिला LBW ची अपील जोरदार केली होती परंतु यावेळेस आपण बघू शकतात की 5 बॉल फेकून झालेत आणि 4 बॉल फेकून झाले 2 बॉल बाकी आहेत यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर रिझनला मात्र चेंडू जातोय 1 आणि 2 पूर्ण केले सुपर रनिंग बिटवीन द विकेट अगदी बघायला गेलं तर चांगला थ्रो केला होता खांदे मजबूत दिसतात क्षेत्ररक्षकाचे ॲक्युरेट थ्रो होता स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला 31 धावा धावपलकावर बघा पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार दिले आणि त्यानंतर कमबॅक देखील केलाय 3 मध्ये 2च खर्च करतोय सर्वेश लास्ट बॉल पुढे येऊन स्ट्रोक खेळलाय फटका फसलाय मेन बोराच्या खेळला पूर्ण विराम टिपलाय झेल संपलाय खेळ मेन बोराचा विकेट मोठा विकेट बॅक टू डग आउट
चला जाऊया आपण तिसऱ्या षटकामध्ये. 2 षटकानंतरचा विचार केला तर 15.50च्या सरासरीने 31 धावा झाल्यात, परंतु 2 विकेट महत्वपूर्ण दोन्ही ओपनिंग फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आलेले आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हनी आणि नवीन फलंदाज गेला तो देखील हनीकांत. पहिलाच बॉल हलक्या हाताने मात्र खेळला जातो. इकडे आपण बघू शकता सिंगल कन्वर्ट होईल. इथून दुसऱ्याचा प्रयत्न केला. हनीचा कॉल आहे. रनआउट मिळाला असता. कॅरी करणं गरजेचं होतं, चेंडू पकडणं गरजेचं होतं. अगदी हनीने हनीचा विकेट घेतला असता असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या 33. यावेळेस अगदी चांगला थ्रो होता, चेंडू हातात आला नाही. फुल टॉस ग्राउंडिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक मात्र इथून मिळेल. स्कोरबोर्ड 34 स्कोर कार्डवर 34 धावा धावपेल कबाद आहेत. कुठे ना कुठे भरावणे धावा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि स्ट्राईकवर हानी आलेला आहे. गोलंदाज आणि बॅट्समन हानी अगदी स्लोवर चेंडू चांगली गोलंदाजी होत असताना या बेस्ट गोलंदाजाकडून फेकी खराब आहे. बॅकअप पाहायला मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे नोट आउट आलाय. मला वाटतं किपर एंडला इकडे कुठे ना कुठे विकेट मिळाला असता. अगदी बघायला गेलं तर किपर एंड थ्रो करण्याची गरज होती, कारण की अगदी पुढे निघून गेला होता हानी. सिंगलच्या डबल मिळत आहेत. इकडे मात्र ओव्हर थ्रो मध्ये एक धाव मिळते. बघा अगदी पुढे निघून गेला होता हानी आणि यावेळेस थ्रो केला आणि त्यानंतर मात्र आपण बघू शकतो सहजरित्या पोहोचतो इकडे फलंदाज. नोट आउटचा इशारा येतोय. ओव्हर फुल टॉस हलक्या हाताने ग्लांसचा फटका खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 37 धावा धावफलकावर. 4 मध्ये जर बघायला गेलं तर 6 खर्च केलेले आहेत. शॉर्ट बॉल परंतु फसलाय फटका. अगदी खराब चेंडूवर विकेट मिळालाय. सस्ते में मिल गया विकेट असं म्हणायला हरकत नाही. चेतन चांगली कॅचिंग करत असताना यावेळेस क्षेत्ररक्षक शॉट लॉंग लीगला उभा असताना एक चांगली कॅचिंग. विकेट चेतन. बॅक टू डगाबट. दुधाडे साहेबांचं सहर्ष स्वागत आहे मंचावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय कुणाल. कर्णधार मात्र आपण बघू शकता यस बॉल बॉय हार्दिक वडे. त्याचबरोबर आमचे कालू. हा खूप महत्वपूर्ण आहे कालू. अगदी बघायला गेलं तर लगेच बॉल परत करतो मैदानाच्या बाहेर गेलेला. त्यावेळेस हलक्या हाताने स्ट्रोक खेळलाय. अगदी मात्र चेक केलं शॉटला असं म्हणायला हरकत नाही. एकदा बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजेच 38. कुठे ना कुठे हळूहळू धावसंख्यावर रोख लावण्याचं काम करतायत पाम संघ.
पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड कुणालचा फटका गॅप मध्ये आहे षटकार 6 धावा स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर 44 स्कोर कार्ड वर लागले जात आहेत पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका खेळला चौथ्या ओव्हर मधला सुरुवातीचे बॉल थोडे खराब होते त्यानंतर मात्र सावरतो मागच्या ओव्हर मध्ये देखील तसंच पाहायला मिळालं पुन्हा एकदा ओव्हर पिच आहे परंतु यावेळेस फटका फसलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे कॅच करणार विकेटचा पतंग अगदी स्कोरबोर्डला जर बघायला गेलं तर 4 44 वर 4 आपल्याला पाहायला मिळते आणि चौथं षटक देखील मार्गस्थ आहे आकडेची अगदी बरोबरी झालेली आहे या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये सर्वेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच विकी आणि इकडे काय घडतंय 1 आणि 1च्या 2 होत आहेत म्हणजे की रनिंग बिटवीन द विकेट इकडे मात्र आपण बघू शकता पहिली पूर्ण केली आणि दुसरा धाव ओव्हर थ्रो मध्ये भेटतोय खराब फिल्डिंग मध्ये भेटतोय धाबा झाले त्या म्हणजे 44 धाबा डबल कव्हर सॉरी 46 झालेला आहे आणि इकडे ऑन साइडला फटका सजवलाय बार्डिश लॉंगनला चित्ररक्षण होत असताना एक धाव पूर्ण केली स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर 47 चेंडू झाले 4 अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी स्ट्राईकला हनी मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने बीट केलंय यावेळेस गोलंदाजाने सर्वेश राऊंड विकेट मध्ये गोलंदाजी करत असताना अति टप्पा पडल्यावर अँगल बनवला जातो गोलंदाजाकडून आणि त्या अँगलने चेंडू टप्पा पडल्यावर बाहेर जातोय डॉट बॉल लास्ट बॉल चौथ्या षटकामधला यावेळेस पाहायला मिळतोय स्लोवर फसवा चेंडू पुन्हा एकदा मात्र हनीला चकवलाय पहिल्या षटकामध्ये 21 आल्यावर असं वाटलं होतं धाबा ह्या 80 ते 90 होतील का 100 होतील का परंतु नाही रोख लावलंय 4 षटकानंतर मात्र थोडा धाबा आटोक्यात आणलेल्या आहेत कुठे ना कुठे 12ची सरासरी मेंटेन केलेली आहे 47 4 षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात बेधडक झाली होती आणि त्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर सर्वेशने इकडे चांगलं षटकात हाताळलं षटकार पहिल्या चेंडूवर आला आणि त्यानंतर 5 मध्ये 3 खर्च केला गोलंदाजी मार्कवर हनी कारण की मागच्या षटक हनी देखील कमालीचं हाताळलं फक्त धावा खर्च केला त्या म्हणजेच मागच्या षटकामध्ये 7 आणि त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 5 संघाच घेऊन आलेला आहे पहिलाच बॉल बँग ऑन टार्गेट उडवले दांडी इथे मात्र फलंदाजाची क्लीन बोल्ड विकीला परतावं लागेल बॅक टू डग आउट बघायला गेलं तर मैत्री पालघर संघाकडून आपण बघू शकता तर तुषार बसवत आज अवेलेबल नाहीये उपस्थित नाहीये एक धडाडीचा फलंदाज डाव्या हाताचा फिरायला गेलाय का खेळायला गेलाय मात्र आपण बघू शकतात गोवा ट्रिप क्रिकेट सोडून दुसरं आयुष्य देखील जगावं लागतं कधी कधी मात्र एन्जॉय देखील करावा लागतो आणि एन्जॉय करण्यासाठी गोवा सर्वात चांगलं स्थान आहे तर फिरण्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत पर्यटक स्थान म्हणून ओळखलं जातं गोव्याला आणि या महिन्यामध्ये यंगस्टर ग्रुप देखील गोवा ट्रिप आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच यंगस्टर ग्रुप गोव्याला जाणार आहे
ऑन साइडला फटका सजवला आहे, टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच करणार, विकेटचा पतंग. बॅक टू बॅक विकेट येत असताना काय गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी मार्कवर आला तर तेव्हा बघायला गेलं तर 2 षटकामध्ये 31 स्कोर बोर्डला होत्या आणि थोडं प्रेशर गोलंदाजावर होतं, चांगल्या लय मध्ये बॅट्समन होते आणि तिथून मात्र त्याने कमबॅक करून दिलं, 7 धावेचं षटक हाताळलं आणि त्यानंतर सर्वेशने देखील पुढचं षटक 9 धावेचं हाताळलं आणि स्कोर थोडं दाबलेला आहे आणि विकेट देखील आले आहेत. बघायला गेलं तर इथे आता 6 विकेट गेलेले आहेत आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. गोल्डन डकचा शिकार इकडे अमित जसा गेला तसा आला, ओव्हर पिच चेंडू होता, फटका सजवला परंतु इकडे स्क्वेअर लेगला चांगली कॅचिंग. हॅट्रिक वर आहे गोलंदाज, एक हॅट्रिक पाहायला मिळाली, दुसरी पाहायला मिळेल का? प्रॉपर ब्लॉक चेंडू, लाऊड अपील एलबीडब्ल्यू ची, पंचाचा मात्र नकार येतोय, बॅट एज पंच सांगतायत आणि एक धाव पूर्ण केली. एक मात्र नजर पंचाची असणं गरजेचं आहे. अगदी ज्याप्रमाणे दूरवरून घार आपल्या शिकारला शोधते ती नजर मात्र पंचाची देखील आपल्याला पाहायला मिळते. दाबा झाल्यात म्हणजे त्या म्हणजेच 48. खूप चांगला चेंडू, वळवलाय चेंडूला, फिरवलाय, काय गोलंदाजी करतोय आणि 4 चेंडूमध्ये मात्र फक्त एक धाव खर्च केली, 2 विकेट मिळवलेत. तिसरा विकेट लगभग येता राहिला. साहेब चषक 2025 आपण बघतोय, दुसरा दिवस आजचा. आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचा डे 2 मध्ये स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील स्वागत. हेलिकॉप्टर अगदी स्ट्रोक खेळलाय परंतु सर्वेश आहे, गोलंदाजी आवडली असेल, टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत हनीसाठी. काय गोलंदाजी करतो हनी, 5 चेंडूमध्ये तिसरा विकेट त्याने मिळवलाय, अगदी टॉप ऑर्डरला मात्र धराशायी केलंय आणि सुंदर करंडक आपण बघू शकतात आमच्या मंचावर आलेले आहेत. त्यावेळेस आपण बघू शकतात यंगस्टर ग्रुपचे यदनेश, अगदी याच महिन्यामध्ये गोवा ट्रिप यंगस्टर ग्रुप तयार आहे. मुख्य व्यासपीठावर आपण बघू शकतात सुंदर ट्रॉफ्या, विकेट आलेला आहे. काय गोलंदाजी करतो इकडे गोलंदाज हनी, नाव स्वीट आहे, हनी आहे परंतु गोलंदाजी तिखा मारा करत असताना यावेळेस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन प्रीतम मैदानाच्या आतमध्ये जात असताना षटक क्रमांक 5 आणि शेवटचा चेंडू बॅकफुटवर जाऊन नटराजन स्ट्रोक खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि थ्रो आईपर्यंत 2 धावा पूर्ण केला. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 50, फक्त 3 धावेचं षटक हाताळतो इथे आणि काय गोलंदाजी केलं आणि 3 विकेट आणि 3 धावा खर्च केला फक्त मागच्या षटकामध्ये. 50 धावा झालेल्या. सुरुवातचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 7, चौथ्या षटकामध्ये 9 आणि 5व्या षटकामध्ये 3. हळूहळू सरासरी खाली पाडत गेले पाम संघाचे गोलंदाज सर्वेश. पाम टीम आपल्याला पाहायला मिळते, मैत्री 11 पालघर टीम पाहायला मिळते. बॅटिंग करताना 5 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने 50 धावा धावफलकावर. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 21 ची सरासरी, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15.5 सरासरी, तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर 12.70 ची सरासरी, चौथ्या ओव्हरचा विचार केला चौथ्या ओव्हरमध्ये 9.5 ते 10 ची सरासरी आणि पुन्हा एकदाच बघायला गेलं तर 10च्या सरासरीवर आणून ठेवलंय. शॉर्ट बॉल होता, खराब क्षेत्ररक्षण. आज फिल्डिंगचा दर्जा खराब पाहायला मिळालाय पाम संघाकडून. इथे जिकडे 1 असते तिकडे 4 भेटतात, जिकडे 1 आहे तिकडे 2 दिलेले आहेत, जिकडे विकेट आहे तिकडे कॅच देखील ड्रॉप केलेला आहे. असा काही खेळ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर सागर आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल चौकार येतोय, 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 54, 54, 5 बॉल बाकी आहेत. और चेंडूला उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक
लॉंगनचा चेतक पुढे येणार आणि थ्रो करणार. काय कडक थ्रो आहे इकडे मात्र बघूया. चेंडू आम्हीपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. त्यावेळेस फलंदाजांनी स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाऊ. मला वाटतं चेंडू लागलाच नाही स्टंपला. तो चांगला होता, फेकी चांगली होती, परंतु इकडे विकेट मिळाला नाही. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. 56. पुण्याचा फटका फसलाय, उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कॅच करणार, विकेट मिळणार. आतापर्यंत विकेटचा विचार केला 8 गडी बाद झालेले आहेत 56 धावेवर. 8वा गडी बाद होत असताना 56 धावेवर आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. मॅचकडे यावेळेस मात्र यश लागलं. क्षेत्ररक्षण होणार. शॉर्ट थर्डमॅनला एकदा पूर्ण केली. आता एक धाव खूप महत्वाचे आहे. तर प्रत्येक टीमसाठी सिंगलला देखील खूप महत्व आहे, कारण की इथे 10व्या नंबरचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि स्कोरबोर्ड 57. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच सातपाटी 11 आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल वडलादेव बोफरन. वडलादेव बोफरला विनंती कॅप्टनला पाठवा आणि सातपाटी 11ला विनंती कॅप्टनला पाठवा. यावेळेस मात्र रनआउट विकेट, नंबर विकेट जात असताना यावेळेस पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 57 धाबा धावफलकावर 58चं टार्गेट इकडे दिलेलं आहे मैत्री 11 पालघर टीमने. चला जाऊया टॉसकडे, जिथे कुणाला आपल्यासोबत जोडले जातील. एक बाजूला सातपाटी 11 आणि दुसऱ्या बाजूला पोफरन. चला नेक्स्ट मॅच दोन कर्णधार टीम पोफरन आणि त्याच्या विपक्षात टीम सातपाटी 11. टीम सातपाटी 11 आणि पोफरन दोन्ही कर्णधार या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. या दोन टीम मधनं जी नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूनी सातपाटीकर असतील. अगदी या वर्षीच्या हंगामातनं चर्चेचा विषय राहिलाय खऱ्या अर्थानं सातपाटीकरांचा. सातत्यानं मोठ्या स्पर्धांपर्यंत अधिराज्य गाजवले सातपाटीकरांनी. आणि सातपाटी 11 आणि त्याच्या विपक्षात टीम पोफरन. चला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला लवकर या कर्णधार. चला टीम पोफरन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला लवकर या कर्णधार. सातपाटी या लवकरात लवकर टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो आणि पोफरन वडलेदेव पोफरन या आपण. सर आपण पाहिलं तर टॉस बॉक्स ज्यांच्या माध्यमातून प्रेझेंट केलाय या स्पॉन्सर्ड केलाय. सर आपण पाहिलं तर महावीर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स आणि या
चला टीम फुफरन कुठे असाल लवकर या कर्णधार. चला ओपनिंग बॅट्समन जाऊ द्या, तोपर्यंत मॅच ऑन करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले नाहीये, कुणाला देखील मी विनंती करू आपण या. आपण नंतरच मात्र कॅप्टनला टॉस करूया. चला जाऊया मॅच कडे. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात की एक बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते सर्वेश 11 पाम आणि त्यांच्या विरुद्ध पालघर मैत्री 11 आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली पाम संघाने. इकडे 57 झालेले आहेत आणि 58चं टार्गेट आहे. बघा आता आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल की सुरुवात जी आहे ती 21 धाव्याने झाली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या आणि तिथून असं वाटलं होतं की मोठा धावा पाहायला मिळते, परंतु काय कंट्रोल केलाय यावेळेस पाम संघाच्या गोलंदाजाने. अचानक मात्र जर बघायला गेलं तर गोलंदाज मैत्री पाम एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा कॉम्बॉक्स मध्ये. मैत्री 11 पालघर पाम संघाचा आहे. मैत्री 11 पालघर. आकाश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 11च प्लेअर घेऊन आले आहेत मला तर वाटतंय. पहिलाच बॉल आकाश तयार. फुटबॉल स्विंगाने मिस डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे. 58चं टार्गेट आहे. फिल्डिंग टीमचा विचार केला तर पॉवर प्लेचे 2 षटकं खूप महत्वपूर्ण असतील. बॅटच्या समोरून वळले चेंडूला. डॉट बॉलने सुरुवात. स्ट्राईकला फलंदाज सागर, नो स्ट्राईकला शुभम. मागच्या इनिंग मध्ये देखील ओपनिंगच्या भूमिकेत शुभम पाहायला मिळाला. या इनिंग मध्ये देखील ओपनिंगच्या भूमिकेत शुभम पाहायला मिळतोय. गुणलेखकाच्या भूमिकेत हिमांशु सिंग काल देखील जोडला गेला होता, आज देखील जोडला गेलाय. त्याचबरोबर आपण बघू शकतात की अनेक डिजिटलच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतुल घरात प्रॉपरायटर्स आपल्याला पाहायला मिळते लाईव्ह अपडेटिंग देत असताना. रिव्हर्सचा फटका खेळलाय, 4 धावा मिळतील. गॅप शोधलाय, चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 5 धावा धावफलकावर. अगदी आंबटगोड मैदान, सुप्रसिद्ध मैदान पालघर जिल्ह्यामधलं, त्यामध्ये अगदी मानाचं चषक, साहेब चषक आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस एक दर्जेदार स्पर्धा. चौन बाजूला नजर मारली तर आपल्याला भगवा झेंडा पाहायला मिळेल आणि भगवा कलर पाहायला मिळेल. अगदी कॉम्बॉक्स आणि आमचं VIP नाईट जरी बघितलं तर तुम्हाला भगवा कलरचं पाहायला मिळेल. शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स केला होता पुन्हा एकदा. त्याप्रमाणे आपण बघू म्हणत आहात की प्रत्येक चक्राकडे वस्तू सोनार नसते, तसं प्रत्येक चेंडूवर मोठा हिट येत नाही. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. डॉट बॉल येतोय. चेंडू फेकून झाले 3 बाद झाले, त्या म्हणजेच 5. चेंडू 5 धावा. तयार गोलंदाज. यावेळेस फटका सजवलाय, उंचच गेलाय. चित्ररक्षक चेंडू खाली येतोय. शुभमचा कॅच, शुभमने टिपलाय. विकेट. अगदी मात्र अचूक जजमेंट आणि चांगले कॅचिंग करताना शुभम पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर संयम बाळगला नाही इकडे मात्र फलंदाजाने, कारण की बघायला गेलं तर 58चं टार्गेट होतं. 10ची सरासरी मेंटेन करायची आहे आणि इथे चौकार आला होता दुसऱ्या चेंडूवर आणि पहिला चेंडू खेळताना शुभमने मात्र खाता 400च्या स्ट्राईक रेटने कोल्ला होता. परंतु इथे मात्र पुन्हा एकदम मोठ्या इकडे जात असताना उंचच गेला स्ट्रोक. कॅच आउट होत असताना बॅक टू डग आउट. नवीन बॅट्समन
विनीत मैदानाच्या आतमध्ये होतोय. चौथ्या चेंडूवर विकेट आला. बंडाऊटच्या रूपामध्ये फलंदाज विनीत क्रॉस बजेट खेळण्याचा प्रयत्न, अगदी वेगाने चेंडू हाताळलाय, किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ती म्हणजेच 5. टॉस केला जाईल. एक बाजूला सातपाटी 11 आणि दुसऱ्या बाजूला वडिलेदेव पोफरन. कुणाल या आपण कुणाल षटक क्रमांक दुसरा गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. उंच गेलाय फटका, फक्त उंचच गेलाय. सोपा कॅच दिला इकडे क्षेत्ररक्षकाला. विकेट येत असताना ओपनिंग बॅट्समन दोन्ही तंबूच्या आसऱ्याला पहिल्या चेंडूवर आला विकेट. दुधवडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जितेश कर्णधार पोफरन संघाकडून आणि सातपाडी संघाकडून वीरू बाबरे आपल्याला पाहायला मिळते. वीरेंद्र बाबरे. टॉस केला जाईल. अगदी अभिनंदन. आपण बघू शकतात की टॉस केला जातोय. बेस्ट ऑफ लक देत असताना मात्र दोन्ही टीमला आमचे दुधवडे साहेब 2025 आणि साहेब चषक आलेला दुधवडे साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा. टॉस जिंकला वीरू काय घेणार? प्रथम क्षेत्ररक्षण करणार. कसं वाटतं इथे आल्यानंतर हे मैदान बघून आयोजन बघून साहेब चषकामध्ये? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि खेळण्यासाठी पण खूप मजा आहे. क्षेत्ररक्षण करून किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? असं काही टार्गेट नाही मिळत, पण कमीत कमी धावायला रोखण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. पोफरन टीमकडे जाऊया. टॉस गमाला बॅटिंग आलेली आहे. किती धावा बनवल्या जातील? 50-60 धावा धावायच्या. अगदी बघायला गेलं तर कोणतेशी फलंदाज असतील ज्यांच्याकडून तो अपेक्षा करतो की आम्हाला 50 ते 60 पर्यंत पोहोचवलं जाईल? प्रथमेश, दर्शन, ऋषभ, चिंगू आहेत. चांगली गोलंदाजी फलंदाजी आहे टीममध्ये. कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे, परंतु समोर एक ताकदवार टीम आहे. त्यांच्या विरुद्ध खेळत असताना थोडं दडपण तर असणारच. बेस्ट लक असेल. टॉस झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजे सातपाटी 11ने फिटिंग निवडलेली आहे.
एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. कुणालचं षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पंच लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल आहे. आमच्या गुणलेखा क्रिकेट मात्र क्रिएशन करतात. पहिला विकेट त्याने 4 सिंगल आहेत. 5 बॉल झाले, धाबा झाला तर म्हणजे 9. 2 विकेट. लास्ट बॉल सर्व्हिस स्ट्राईकला आहे. नो स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय विनीत. गोलंदाज कुणाल. अगदी जितके लांब केसवाले खेळाडू आहेत त्यांची आठवण करून देत असताना कुणाल यावेळेस आपण बघू शकतात. सगळ्यात पहिले तर आपल्याला आठवत होतं म्हणजे MS धोनी, की ही ट्रेंडिंगच झालेली होती. त्या अगोदर देखील खूप लांब केसवाले आपल्याला खेळाडू पाहायला मिळाले. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड यावेळेस 9 धावा. 58 टार्गेट आहे, परंतु टार्गेटचा पाठलाग तेवढा सुरक्षितरित्या होत नाहीये. 2 षटकामध्ये 9 झालेले आहेत, म्हणजे आता मात्र थोडी सरासरी वाढते. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 49 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. म्हणजे इथून विचार केला तर 12.25 ची सरासरी मेंटेन करावी लागेल बॅटिंग टीमला. जी सुरुवातीला 10 ची होती ती थोडी वाढलेली आहे. आता पॉवर प्ले मध्ये एक चौकार आला तरी देखील 90 धावा आहेत. म्हणजे डॉट चेंडू भरपूर घेतलेले आहेत. सिंगल पाहायला मिळत आहेत. विकेट 2 आलेत. डॉट जवळजवळ 4 गेलेले आहेत. गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी तयार. पहिला बॉल फिरवतो चेंडूला, परंतु चेंडूला इकडे मात्र ऑन साइडला खेळला जातोय. लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षक आहे. अगदी वाईडिश लॉंगॉन ठेवण्यात येतोय. आंबेडकर मैदानाला हे जे क्षेत्र आहे ते छोटं आहे, त्यामुळे मात्र इथे नेहमीच खेळाडू तैनात केला असतो. आणि ज्या फिल्डरला ठेवण्यात येते तो देखील सांगतो की इथे थोडी झाडाची सावली आहे, त्यामुळे मात्र थोडं बरं वाटते उभं राहायला देखील. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. टप्पा पडला. चेंडूने वळण घेतलाय. किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल. तिसरा चेंडू पुढे येऊन खेळला जातोय. फटका फसला, उंच गेलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक इजी कॅच करतोय. अगदी शुभम कॅच घेताना सांगतोय ये तो मेरे बाएं हात का खेल है. सोपा मात्र गोलंदाजी आकाश कडून. सुरुवातीला जर बघायला गेलं तर असं वाटलं होतं की 57 वर थांबवले. 58 टार्गेट. इथे टफ फाईट पाहायला मिळेल, परंतु आतापर्यंत मात्र कोणताही मोठा हिट करू दिला नाहीये. गोलंदाजाने एक चौकार जर सोडला, त्यानंतर काय गोलंदाजी होत असताना अगदी कंजूस गोलंदाजी, स्पीड ब्रेकरचं काम केलेलं आहे गोलंदाजांनी. इकॉनॉमिकल आणि विकेट टेकिंग गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये 10 वर 3 गडी बाद. ज्याप्रमाणे आजचा बॉलिंगचा स्क्वॉडचा विचार केला तर न्यूझीलंड जी घातक गोलंदाजी आहे ज्यांच्याकडे, अशी काही गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये. आणि 9 तारखेला आपण बघू शकतात की न्यूझीलंड वर्सेस इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दुबईमध्ये फायनल खेळवली जाईल, कारण की इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. भारत संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये लकी मॅन ज्याने 2024 गाजवलं श्रेयस अय्यर. प्रत्येक स्पर्धा ज्याने जिंकली. बघायला गेलं तर IPL स्पर्धा जिंकली, त्यानंतर साऊथ भागामध्ये जी लीग होते ती लीग देखील जिंकली. त्यानंतर बघायला गेलं रणजी ट्रॉफी देखील जिंकली. प्रत्येक ज्या ज्या स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला ती स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता इंडिया टीमच्या स्क्वॉडमध्ये देखील इनॅट नंबर 4थ्या क्रमांकावर उतरताना आपण बघता श्रेयस अय्यरला. आणि श्रेयस अय्यर फायनलमध्ये देखील पोहोचला आहे, म्हणजे भारत संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. बघूया फायनल कोण जिंकणार, शिक्कामोर्तब कोण करणार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा विकेट येत असताना फलंदाज तन्मय गेला आणि फलंदाज तन्मय परत आलाय. 0 घेऊन गेला होता, 0 घेऊनच येतोय. प्रणय हनुमान ओपनिंगच्या भूमिकेत पाहायला मिळतो नेहमीच जेव्हा कधी वंजारी समाजाच्या स्पर्धा असतात, परंतु आज मात्र जर बघायला गेलं तर स्वतःला बॅक केलंय आणि 6व्या क्रमांकावर आलाय. कमालीची गोलंदाजी. 10 वर 4 गडी गारत झाल्यात. आकाश काय गोलंदाजी करतोय.
अठ्ठावन्न धाबा चेस करायचे आहेत. 10 वर 4 गडी विकेट गेलेले आहेत आणि इथून विचार केला तर चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. 2 बाकी आहेत चेंडू तिसऱ्या षटकातले म्हणजेच 20 बॉल बाकी आहेत. गुड बॉल स्विंग अँड मिस. अगदी लेग गोलंदाजी चेंडू उडलाच नाही. अपेक्षा जी केली होती फलंदाजाने बाउन्सची तो बाउन्स मिळाला नाही. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. चेंडू टप्पा पडल्यावर खालीच गेला. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल हलक्या हाताने मात्र खेळला जाते. सिंगल इथून मात्र नक्की आपल्याला पाहायला मिळेल. एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 11-11. 3 षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 47 धाबा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. सुरुवातीला 10चा त्यानंतर बघायला गेलं तर 11चा आला त्यानंतर 12.25चा आणि आता जर बघायला गेलं तर जवळजवळ तो 16 वर जाऊन पोहोचलाय. 16.33च्या सरासरीने धाबा बनवाव्या लागतील. ज्याप्रमाणे गोलंदाजीमध्ये जी धार दाखवली सर्वेशिलम फार्म संघाने बॅटिंगमध्ये ती धार दिसत नाहीये. परंतु कौतुक करेल इकडे मात्र मैत्री 11 पालघर टीमचं 58 बनवल्या. कारण की सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये 31 होता पॉवर प्लेमध्ये आणि तिथून मात्र त्यांना थांबवलं आणि कॉन्फिडन्स थोडा हाय झाला होता पाम टीमचा. परंतु इथे गोलंदाजी कमाल केलेली आहे. गोलंदाज मीन बोरा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. चौकार षटकार कुठे पाहायला मिळत नाहीये. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट बघतो त्याप्रमाणे इकडे चौकार षटकाराची वाट पाहावी लागते प्रेक्षकांना देखील आणि पाम संघाला देखील. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा मात्र यावेळेस आपण बघू शकतात की चेंडू खराब चेंडूचा फायदा उचलता आला नाही. मीन हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 12 धाबा 13 धाबा षटकार चौकार खेचावे लागतील इथे फलंदाजाला कारण की आस्किंग रन रेट 16च आहे. तयार. डॉट बॉल येतोय. कोई पागल कहता है कोई दीवाना समझता है सुकी धरती की बेचैनी तो केवल बादल समझता है. इकडे सुका पडलाय चौकारा षटकाराचा. तो सुका मात्र इकडे आपण बघू शकतात पाम संघाला कुठे ना कुठे अटॅक करावा लागेल. चेंडूला बाउंड्री लाईनच्या पार पाठवावं लागेल. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला खेळलाय. यावेळेस गॅपमध्ये आहे. पाठलाग सुरू आहे. अगदी इकडे चित्रशेष जाते. पहिला चौकार येतोय बऱ्याच वेळानंतर. दुसरा चौकार म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर चौकार आला होता आणि जर बघायला गेलं तर 5व्या ओव्हरमध्ये 4थ्या ओव्हरमध्ये चौकार आलाय. खूप वाट बघितली या चौकाराची. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17 म्हणायचा मात्र टप्पा पडला बाहेर गेला. डॉट बॉल येतोय. लेग गोलंदाजी वारंवार सुरू आहे. गोलंदाजाला मात्र इकडे रीड करावं लागेल फलंदाजाला आणि त्यानंतर स्ट्रोक खेळावा लागेल. कोणत्या दिशेने जातो चेंडू त्या दिशेवरून बॅट फिरवावं लागेल. अशा रीतीने आता मात्र ओव्हर पिच होता. आला षटकार हे करावं लागेल. मीन बोर्डावर झाला हल्ला. 1 चौकार 1 षटकार आलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 स्कोर कार्डवर. अजूनही मात्र बघायला गेलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धाबा बनवायचे आहेत. त्या म्हणजेच 35. 12 चेंडू आणि 35 धाबा.
गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 35 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. इथे आपण बघू शकतात कुणाल तयार. आता ही षटक खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. पहिलाच बॉल चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला क्लोज किपिंगला मात्र बीट केलं पण वाईट बॉल आहे. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 25-25 33 पाहिजे जिंकण्यासाठी. चेंडूचा विचार केला चेंडू असतील ते म्हणजेच 12 चेंडू 33 धावा. आणि इकडे फटका प्रणयच्या बॅट मधून. मी पहिलेच म्हटलं हा ओपनिंगचा फलंदाज प्रणय इथे मात्र 7व्या क्रमांकावर आले. स्वतःला बॅक केला परंतु इकडे काय कमालीची बॅटिंग करते. सुपर स्ट्रोक सलग बघायला गेलं तर दुसरा षटकार येतो त्याच्या बॅट मधून. आता टेन्शन आहे. आता इथे मात्र वारा येतोय वारा वाहतोय आणि उजव्या त्याच्या फलंदाजासाठी अनुकूल आहे आणि जिथे वारा तिथे मारा असं म्हणायला हरकत नाही. स्कोरबोर्ड 6 ने फ्लाय होईल 31 धावा दापलकावर. बाम संघाचा विचार केला तर बॉलिंग करताना देखील सुरुवातीचे ओव्हर खराब हाताळले नंतर ओव्हर खूप चांगले हाताळले आणि आता बॅटिंग करताना देखील तेच घडते. सुरुवातीचे 3 षटकं खराब बॅटिंग केली आणि आता मात्र पुढच्या 3 षटकामध्ये चांगली बॅटिंग सुरू आहे. आता 27 पाहिजे जिंकण्यासाठी 11 मध्ये. सुपर 8 मध्ये लॉस असेल ड्रॉ असेल हे लक्षात घ्या. चांगला चेंडू ऑन साईडला फटका सजवलाय 1 धाव मिळेल आणि प्रणय ज्या पद्धतीने शरीरयष्टी आहे रनिंग बिटवीन द विकेट तेवढी मजबूत नसेल तेवढी मात्र वेगवान नसेल त्यामुळे मात्र 1च धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 32 11 चेंडू आणि 10 चेंडू 26 धावा. 10 चेंडू 26 धावा. स्विंगाने होत असताना इकडे मात्र विकेट येणार. यस स्वतःचा विकेट इकडे मात्र सॅक्रिफाईस करतोय फलंदाज विनीत कारण की प्रणयला स्ट्राईकवर आणलं जात आहे ज्याने मात्र 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार खेचलाय. 9 बॉल मध्ये 26 पाहिजे. टेन्शन आता दोन्ही बाजूला आहे. यस आपण बघू शकता ते येत्या पुढच्या महिन्यामध्ये 22 एप्रिल ते 30 एप्रिल नाईट क्रिकेट स्पर्धा याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक 2025चा महातरार एक मोठी स्पर्धा मानाचा चषक आपल्याला पाहायला मिळेल. 34वं वर्ष असेल फायर क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा फायर चषक वर्ष 34वं 22 एप्रिल ते 30 एप्रिल आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल. नाईट स्पर्धा असेल. तब्बल 9 रात्रीची स्पर्धा रजनी क्रिकेट याच मैदानावर आंबटगोड मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. इच्छुक टीमला नक्कीच तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. निरंजन गरत दिनेश गरत किरण राऊत केतन राऊत हरेश गरत यांच्याकडे आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. 8-25 आहेत. 4 षटकार इथून खेचावे लागतील किंवा 3 कमीत कमी खेचावे लागतील. गुड बॉल तेवढा चांगला फटका होता परंतु ताकद तेवढी नाही मनगटात तेवढी पॉवर दिसली नाही आणि त्यामुळे मात्र विकेट. फलंदाज गॉन यावेळेस हनीने षटकं खूप चांगली हाताळली पण तो बॅटिंग करताना नाराज करतोय. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 25 बनवायचे आहेत. जोपर्यंत प्रणय आहे तोपर्यंत मॅच बनवू शकते. शेवटचा चेंडू 7 चेंडू मध्ये 25ची गरज. नकार दिला मात्र एक चांगला निर्णय म्हणायला हरकत नाही प्रणयचा
कारण ते 1 ओव्हरमध्ये 25 आता बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस नियम आहे, पूर्ण धावा बनवाव्या लागतील पाम टीमला. लास्ट ओव्हर आणि 6:25 मध्ये पहिलाच बॉल याकरता स्ट्राईक ठेवली होती प्रणयने. इथे त्याकरता शेवटचा बॉल धावला नव्हता. मी म्हणेल की आज इथे लेट आलाय परंतु ग्रेट आलाय असं मला हरकत नाही. हनुमान नेहमी ओपनिंगच्या भूमिकेत पाहायला मिळतो परंतु आज त्याने स्वतःला बॅक केलं आणि त्यानंतरचा विचार केला तर 6व्या नंबरवर येऊन इकडे कमालीची बॅटिंग करतोय. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच एक बाजूला वडलेदेव बोफराट पुन्हा एकदा क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये तुफान आले, प्रणय नावाचं वादळ आले. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार, 4-13 आता आली मॅच. 2 सलग षटकारानंतर आता टेन्शन वाढलंय, धडधड वाढलंय. इथे आपण बघू शकता 6:25 मध्ये 2 सलग षटकार उत्तुंग भरारी घेत असताना चेंडू टाटा बाबाय करत असताना सीमारेषा पार जातोय. बघूया 3 येतील का. पानी को बर्फ बनने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ी कोशिश कर, थोड़ा जोर लगा, किस्मत के जंग लगे ताले को खुलने में वक्त लगता है. काय बॅटिंग केले प्रणयने. एकटा किल्ला लढवतो असं म्हणायला हरकत नाही. 31 धावेवर पोहोचलाय. आता टेन्शन गोलंदाजावर देखील आहे. प्रीतम आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. आता चांगला चेंडू आहे, सिंगल नाही धावली. 3-13 कारण की इकडे कंपल्सरी चेस आहे. 3 मध्ये 13 बनवायचेच आहेत आणि टेन्शन देखील आहे. एक मॅच बघितली, 1 बॉल 1 आणून मात्र गमावली. असं विशुभाऊचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी की या वयामध्ये मात्र येऊन ओव्हर हाताळणं आणि ओव्हरमध्ये 8 धावा डिफेन्स करणं हे देखील कमाल आहे. 1 बॉल 1. आता मात्र फटका स्विंग केलाय, स्ट्राईक वर का राहतोय सांगतोय. 3रा येत असताना वरती चेंडूला पाठवलंय षटकारासाठी. यामुळे क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा सांगतो. आंबटगोड मैदान षटकारा चौकारासाठी प्रसिद्ध काय हे दाखवलं जात आहे प्रणयच्या माध्यमातून. याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण प्रणय मैदानाच्या आतमध्ये. 2-7 कोण जिंकणार. 2 चेंडू 7 धावा, स्कोरबोर्ड 51. काय खेळलाय, काय तुफान उचललाय. सुपर बॅटिंग करत असताना इथे मात्र प्रणय ओव्हरमध्ये 25 असताना पहिल्या 4 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत. आता 2 मध्ये 7 ची गरज आहे. सर्वांच्या नजरा आहेत या मॅचवर. आता मैत्री पालघर पुढे जाणार की पाम. शॉर्ट बॉलला फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅच आउट, विकेट. अगदी मात्र शॉर्ट बॉल होता, खराब बॉल होता. अपेक्षा नव्हती की प्रणय जो मात्र 37 वर खेळतोय तो इकडे हा चेंडू गमावेल. अगदी त्याच्या नजरेच्या समोर बॉल होता, शॉट होता, डोळे देखील खुलले असतील परंतु बॅटच्या वरच्या टोकावर लागतोय आणि प्रेशर भरा कॅच यावेळेस घेतलाय क्षेत्ररक्षकाने. परंतु काय जिद्द, काय असं म्हटलं जातं समोरच्याच्या जिंकण्यापेक्षा आपल्या हरण्याची चर्चा होणं गरजेचं आणि हे काम केलंय. जोरदार टाळ्या प्रणयसाठी झाल्या पाहिजे. 37 ची तुफानी खेळी केली म्हणजे आपण बघू शकतो 51 मधल्या 37 धावा त्याच्या एकट्याच्या आहेत. 1 बॉल 7 ची गरज. कंपल्सरी चेस षटकार जरी आला तरी इथे मात्र पालघर टीम विन होणार. सुपर बॅटिंग प्रणय, क्या बात आहे.
वेल प्लेड, परंतु संघाला इथे मात्र विजयी करू शकला नाही. बघा षटकार देखील आलाय, मला तर वाटते इकडे षटकार आलाय. कॅच होती क्षेत्ररक्षकाने लक्ष दिलं नाही मला तर वाटते, परंतु इकडे षटकार जरी आला, ही दुसरी मॅच टायवर विन होताना आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच मैत्री 11 पालघर. आजच्या दिवसामध्ये 2 मॅचेस पाहायला मिळाल्या ज्या टाय झाल्या. पहिली मॅच आपण बघू शकतात जी टाय झाली, वाणगाव आणि त्यांच्या विरुद्ध साईनगर दांडी बी, त्यांची मात्र मॅच दांडी बीने जिंकली. आणि दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते मैत्री 11 पालघर आणि त्यांच्या विरुद्ध सर्वेश 11 पाम, ही देखील टाय झालेली आहे, परंतु मॅच जिंकलंय. 1 धावेचा बेनिफिट पहिल्या बॅटिंग टीमला. पालघर टीम अभिनंदन. अगदी ते देखील टेन्शन मध्ये असतील की इथे मॅच जिंकली, 25 धावा होत्या आणि त्या 25 धाव्यासाठी 4 षटकार आले, परंतु 1 धावची आली नाही. प्रणय काय तुफानी खेळ केले, 37 धावा आल्या. जाऊया पुढच्या मॅच कडे. आपल्या संबंध जोडले जातील कुणाल वडगाव भागातील एक गोड आवाज कुणाल मोकाशे. एक बाजूला सातपाटी 11, दुसऱ्या बाजूला वडलेदेव पोफरन. चला जाऊयात मॅच मधनं. तिथनं जर आपण पाहिलं तर सातपाडी 11 आणि त्याच्या विपक्षातून हातकरण या नेक्स्ट मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर पोफरन हा संघ असेल एका बाजूने आणि एका बाजूने टीम सातवाडी. या 2 टीम मधली ही मॅच आहे. मॅच नंबर 4 आजच्या दिवसातनं आपण पाहतोय. चांगलं आयोजन या स्पर्धेच्या